प्रियांनो, आजचा दिवस 3 फेब्रुवारी 2021, कोविड-19चे 10 मंथ्स 17 डेज झालेले आहे. आजची बुधवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करू. आय लव्ह यू ओ लॉर्ड माय स्ट्रेंथ, द लॉर्ड इज माय रॉक, माय फोर्ट्रेस अँड माय डिलिव्हरर. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सनाधीश परमेश्वर पित्या, आजची बुधवारची बायबल स्टडी करायला प्रभू आम्ही तुझ्या जवळ येतोय. आणि प्रभू, तुझ्या वचनाचं मार्गदर्शन तू आम्हाला सर्वांना पाठव प्रभू. आणि प्रभू, हे वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला तुझ्या जवळ आण अशी विनंती करतो प्रभू. प्रभू, तुझ्या ज्ञानाने तू आम्हाला संपन्न कर. आणि प्रभू, तुझे साक्ष आमच्या जीवनामध्ये निर्माण कर. सर्व काही मान महिमा तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मित्रांनो, आजच्या बायबल स्टडीसाठी प्रेषित पॉलने रोमकरास लिहिलेलं पत्र रोमन्स चॅप्टर 2, प्रियांनो आपण 2 भागमध्ये घेणार आहोत. वचन 1 ते 16 पहिला भाग. You therefore have no excuse, you who pass judgment on someone else. For at whatever point you judge the others, you are condemning yourself, because you who pass judgment do the same things. Now we know that God's judgment against those who do such things is based on truth. So when you were mere person, pass judgment on others, and yet do the same things, do you think you will escape God's judgment? Or do you show contempt for the riches of this kind, tolerance and patience, not realizing that God's kindness leads towards repentance? But because of your stubbornness and your unrepentant heart, you are storing up wrath against yourself for the days of God's wrath, when His righteous judgment will be revealed. God will give you to each person according to what they have done. To those by persistence in doing good seek glory, honor and immortality, He will give eternal life. But for those who are the self-seeking and who reject the truth and follow evil, there will be wrath and anger. There will be trouble and distress for every human being who does evil, first for the Jews, then for the Gentiles. But glory, honor and peace for everyone who does good, first the Jews and then the Gentiles. For God does not show favoritism. All who sin apart from the law of God will perish apart from the law, and all who sin under the law will be judged by the law. For it is not those who hear the law who are righteous in God's sight, but in those who obey the law of the Lord will be declared righteous. Indeed, when the Gentiles who do not have the law do by nature's thing required by the law, they are a law for themselves, even though they do not have the law. Since they show that the requirement of the law was written on their hearts, their conscience are also bearing witness, and their thoughts are now accusing, now even defending them. This will take place on the day when God will judge man's secret through Jesus Christ, as my gospel declares. प्रियांनो, रोमकरास च्या पत्राचा लेखक पॉल स्वतःच आहे प्रियांनो. आणि प्रियांनो, एक गोष्ट ते आपल्याला ते क्लिअर करायची आहे प्रियांनो, की पॉल निर्भय होऊन जे सत्य आहे ते लोकांसमोर सादर करत आहे. आणि खास करून ते रोमकरास मंडळीसाठी हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. आणि तो हे पॉईंट इथे बोलत आहे की खास करून ते यहुदी लोक अन्य जाती किंवा जेंटाईल लोकांना ॲक्यूज करत होते, त्यांना आक्षेप करत होते की तुम्ही वाईट कृत करणारे लोक आहे, तुम्ही पाप करत आहे. आणि पॉल त्यांना एक वॉर्निंग देत आहे. जर तुम्ही एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे तुम्ही करत आहात, तर ते बाकीचे बोट तुमच्याकडे ते पॉईंट आउट करत आहे. आणि पॉल त्यांना चॅलेंज करत आहे की तुम्ही दुसऱ्यांना दोषी मानत आहे, तर तुम्ही स्वतः काय पाप करत नाही का? आणि जे आक्षेप किंवा तुम्ही ॲक्युजेशन तुम्ही दुसऱ्यांना लावत आहे, तर तुम्ही स्वतः सुधरत नाही.
आणि अशा गोष्टी तो पॉल इथे प्रस्तुत करत आहे प्रियानो. आणि खास करून जेव्हा हे यहुदी लोकांना सांगत आहे तेव्हा पॉलच्या बॅकग्राऊंडमध्ये जे जुना करारामध्ये जे प्रभूचे वचन आहे ते फिरत आहे त्याच्यामध्ये. आणि तो बोलत आहे की जे एक यहुदीचे जे कॅरेक्टर असायला पाहिजे, जे देवाने त्यांना कॅरेक्टर दिलेलं आहे, देवाने त्याच्या स्वरूपमध्ये माणसांना घडवलेलं आहे, तर दया आणि माया आणि सगळं ते सगळी ते गोष्टी आहे प्रियानो. आणि फोर बेरिंग आणि हे सगळे विचार त्यांनी लिहिलेले आहे, हे यहुदी लोकांमध्ये असायला पाहिजे. आणि तो सांगत आहे की काइंडनेस किंवा दया हे प्रभू येशू ख्रिस्तानी जे व्यभिचारमध्ये पकडलेली जे स्त्री होती त्याच्यावर प्रभू येशू ख्रिस्तानी दाखवली आणि त्याला क्षमा केली. आणि फोर बेरिंग असं इथे जे आपण इथे वाचलं आहे पवित्र शास्त्रामध्ये जे वाचनमध्ये ते बोलतं आहे की देव स्वतः एक काहीतरी ऑपॉर्च्युनिटी, एक संधी सगळ्या लोकांना देत आहे. देव त्यांना लोकांना संधी देत आहे की त्यांनी पश्चाताप करावा. आणि प्रियानो जे शेवटचं आहे की तुम्ही दुसऱ्याचा न्याय करू नये. आणि प्रभू जे न्यायाधीश आहे, परम न्यायाधीश आहे आणि तोच सर्व गोष्टीच्या सर्व मनुष्याचा न्याय करणारा परमेश्वर आहे प्रियानो. आणि सहनशीलता किंवा पेशन्स असायला पाहिजे. आणि देवाने आपल्यावर कृपा केलेली आहे आणि आपल्याला दंड आणि जे शिक्षा होती त्याच्यामधून मुक्त केलेलं आहे. गॉड हॅज शोन हिज पेशन्स, जेणेकरून आपण ते जिवंत आहोत प्रियानो. आणि देवाच्या न्याय आणि पनिशमेंटमधून देवाने आपल्याला वाचवलेले आहे. आणि पुढे पॉल निर्भय होऊन तो बोलत आहे यहुदी लोकांना की तुम्ही प्रभूची कृपेचा दुरुपयोग करत आहे. देव तुमच्यावर कृपा दाखवत आहे आणि तुम्ही त्याला पाप करण्याची संधी तुम्ही करत आहे. Paul is accusing the Jews that you are taking God's mercy wrongly and you are taking as an invitation to sin. तुम्ही पश्चाताप करत नाही किंवा रिपेंटन्स करत नाही आणि त्याच्या आधी त्याच्याबद्दल तुम्ही पाप करत आहात. आणि प्रियानो एक एक्झाम्पल बायबल ची पुस्तकमधून, बायबल कॉमेंट्रीची पुस्तकमधून आपल्याला सापडत आहे. आणि ते एक एक्झाम्पल दिलं आहे. एक तरुण एक यंग बॉय किंवा यंग गर्ल असेल, त्यांनी असं काहीतरी शर्मनाक कृत्य तिने किंवा त्याने केलेलं आहे. आणि त्याच्या परिणाम असं झालं आहे की त्यांच्या आईवडिलांना लज्जित व्हायला लागलं. परंतु त्यांचे आईवडील त्यांना क्षमा केलेली आहे. आणि ते दोन गोष्ट घडू शकतात. पहिलं तर असं की दुसऱ्यांदा पुन्हा एकदा तो किंवा ती ते एक शर्मनाक पाप करेल आणि असं वाटेल की एकदा मला क्षमा केली तर मला माझे आईवडील 2-3दा पण क्षमा करणार. दुसरी गोष्ट अशी घडू शकते की तिला किंवा त्याला शरम येईल आणि त्याच्या जीवनामध्ये कधीच ते जे शर्मनाक जे घटना होती ते रिपीट करणार नाही तो किंवा ती. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा आहे आणि तसं वागायची गरज आहे. आणि वाईट कृत्य नव्हे पण चांगले कृत्य आपल्या जीवनामधून घडवून आणावे असे पॉल यहुदी लोकांना संदर्भून तो सांगत आहे. आणि प्रियानो पुढे तो बोलत आहे की आपलं जर विश्वास देवावर आहे तर आपले चांगले कृत्य दिसायला पाहिजे. आणि फक्त विश्वास धरून प्रेज द लॉर्ड हालेलुया बोलून आपण काही कृत्य केले नाही ते योग्य नाही. आणि पॉल सांगत आहे की विश्वास आणि कार्य ते करावंच लागणार आहे. आणि आपल्या सर्वांच्या न्याय प्रभू विश्वासवर नव्हे परंतु आपल्या कृतीवर करणार आहे आणि त्याच्या लक्ष ठेवायची गरज आहे प्रियानो. इथे आपल्याला एक बायबल स्टडीच्या पुस्तकामधून आपल्याला हे त्यांनी रेफरन्स काढला की रोमन 16:22 मध्ये पॉल स्वतःनी हे पत्र लिहिलं नव्हे परंतु हे पत्र त्यांनी त्याच्या शिष्याला किंवा सेक्रेटरीला डिक्टेट केलेलं आहे. त्याचं नाव आहे टेरटुअस नावाचा जे सेक्रेटरी होता त्याला डिक्टेट केलेले आहे. आणि त्यांनी हे सर्व
काही जे पॉल डिक्टेट करत होतं, बोलत होता, आणि त्यांनी खूप प्रेसिशनने, खूप काळजी करून त्यांनी हे पत्र रोम करास मंडळीला लिहिलेलं आहे प्रियानो. आणि प्रियानो इथे आपण बघतो की दुसरा प्रियानो तो जेंटाईलला संदर्भून बोलत आहे पॉल पुढे, की जेंटाईल लोक असं बोलत आहे की आम्ही यहुदी लोकांसारखं आम्हाला देवाने नियम दिलं नाही, आम्हाला कुठला नियम प्राप्त झालेला नाही. जसं देवाने लिहून जे नियम दिलेले, मोशेद्वारे नियम दिलेले, ते आम्हाला नियम दिलं नाही. म्हणून देव आमच्या न्याय तसं जसं यहुदी लोकांचा न्याय करणार आहे तसं आम्हाला देव आम्हाला न्याय करणार नाही, असं अन्य जाती लोक त्या काळामध्ये असं बोलत होते. आणि ते बोलत होते आम्हाला स्पेशल कॅटेगरीमध्ये देव आमच्या न्याय करणार आहे, कारण आमच्याकडे नियमच नाही. आणि त्यांना संदर्भून पॉल असं बोलत आहे की देवाने जर त्यांना अन्य जाती लोकांना जर नियम दिले नाही, परंतु त्यांना कॉन्शियस दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे, जेणेकरून वाईट आणि सत्याच्या गोष्टीमध्ये दे हॅव द कॉन्शियस टू डिसाईड बिटवीन द राईट अँड द रॉंग थिंग्स ऑफ द वर्ल्ड. असं पॉल त्यांना बोलत आहे की तुम्ही बहाणे काढू शकत नाही, यू कॅनॉट मेक एन एक्सक्यूज. आणि म्हणून तुम्हाला जे माहिती करून घ्यायचं आहे, जे तुम्हाला जीवनामध्ये जे एक्सपिरियन्स करून घ्यायचं आहे, अनुभव करून घ्यायचा आहे, हे देवाने तुम्हाला पुष्कळ दिलेलं आहे. तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा बहाणा नाही. आणि देव पार्शलिटी करत नाही, परंतु देव सर्वांना एका दृष्टीने, जसं आपल्याला ज्या गोष्टीचे आपल्याला अनुभव आहे, माहिती आहे, आणि आपल्याला हे सगळं त्याच्यावर आपल्या न्याय करणार आहे. गॉड इज नॉट अ पार्शियल गॉड, आणि तो सत्यतेमध्ये आपल्या सर्वांच्या न्याय करणार आहे, यहुदी असो की अन्य जाती असो. आणि आपल्याला जे समज पडलेली आहे आणि जे समज आपल्याला या जगामध्ये जीवन जगून आपल्याला प्राप्त झालेली आहे, सगळे अनुभव, त्याच्यावर देव आपलं ते न्याय करणार आहे, असं पॉल इथे बोलत आहे प्रियानो. शेवटचा भाग वचन 17 ते शेवटपर्यंत. नाव यू, इफ यू कॉल युअरसेल्फ अ Jew, if you rely on the law and brag about your relationship to God, if you know His will and approve of God is superior because you are instructed by the law, if you are convinced that by the guide for the blind, the light for those who are in dark, and instructed for the foolish, the teacher for an infant, because you have in the law an embodiment of the knowledge and truth. You then who teach others, do you not teach yourself? You preach against stealing, do you steal? You say that you people do not commit adultery, do you commit adultery? You who abhor idols, do you rob temples? You who brag about the law, do you dishonor God by breaking the law? As it is written, God's name is blasphemed among the Gentiles because of you. Circumcised has a value if you observe the law, but if you break the law, you have become though you have not been circumcised. If those who have not been not circumcised keep the law requirement, will they not be regarded as though they were circumcised? The one who is not circumcised condemned you, who even though you have the written code and circumcision are a lawbreaker. A person is not a Jew if they are only outwardly, not circumcised merely outwardly and physically. No person is a Jew if they are one inwardly, and circumcised is circumcision of their heart by the Spirit, not by the written code. Such person praise is not from man but from God. आपल्याला या शेवटचा भागमध्ये पॉल महत्त्वाच्या गोष्ट तो पुढे करत आहे, सांगत आहे. आणि ते यहुदी लोकांना संदर्भून तो इन्स्ट्रक्शन देत आहे प्रियानो. आणि तो बोलतोय की यहुदी लोकांना देवाने ज्ञान दिलेलं आहे, नियम दिलेला आहे, जेणेकरून ते लोक जे लोकांना जे त्यांना मार्ग सापडत नाही त्यांच्यासाठी ते लोक मार्ग बनावा प्रभूच्या वचनद्वारे. ते लोक प्रकाश बनावा लोकांसाठी. लोकांना जे माहीत नाही, जे लोक मूर्ख आहेत, त्यांना काही शिक्षण ॲज अ शिक्षक म्हणून एक शिक्षण द्यावं, आणि सत्य आणि सर्व ज्ञानने लोकांना संपन्न करायचं.
आणि पॉल बोलत आहे की कित्येक वेळेस असं करत असताना यहुदी लोक स्वतः पापमध्ये पडतात. यहुदी लोकांना शिकवतात की तुम्ही व्यभिचार करू नका, खोटं बोलू नका, चोरी करू नका आणि इतर सगळ्या गोष्टी करू नका, परंतु ते लोकच व्यभिचार, चोरी आणि इतर सगळे पापचे कृत्य ते लोक करत आहे. आणि पॉल त्यांना असे यहुदी लोकांना जे ढोंगी किंवा हिपोक्रिट यहुदी लोक आहे त्यांना संदर्भून बोलत आहे, तुमच्या कारणाने देवासाठी अन्य जातीचे लोक वाईट बोलत आहे. जस्ट बिकॉज ऑफ युअर अनफेथफुलनेस टू गॉड अँड सिनफुल नेचर, गॉड्स नेम इज इल स्पोकन. वाईट पद्धतीने अन्य जातीचे लोक देवाला बोलत आहे प्रियानो, आणि असं त्यांना ते वॉर्न करत आहे. आणि प्रियानो, इथे आपण बघतो की यहुदी लोक असं समजत होते, दुसरा ते इश्यू आहे त्याला उत्तर देत आहे पॉल. आणि यहुदी लोक असं बोलत होते की आम्ही अब्राहमाचे डायरेक्ट वंशज आहोत, वी आर द डायरेक्ट डिसेंडंट ऑफ एब्राहिम. आणि जसं अब्राहमाची सुनता झालेली, तर आमच्या सर्वांची पुरुषांची आमची सुनता झालेली आहे, म्हणून देव आमच्यावर कृपा दर्शवत आहे. गॉड इज शोईंग फेवर टू द पीपल ऑफ इस्रायल. आणि यहुदी लोकांवर प्रभूची कृपा आहे, आणि असं ते बोलत होते. आणि प्रियानो, त्यांना जसं वाटत होतं तसं ते जीवन जगत होते. आणि त्यांना असं वाटत होतं की देवाची कृपा त्यांच्यावर आहे, गॉड्स फेवर इज अपॉन देम, सो दे कॅन डू एनिथिंग. आणि प्रभू त्यांना क्षमा करणार आहे. आणि अशा लोकांना तो सावध करत आहे, यहुदी लोकांना. आणि तो सांगत आहे की त्यांनी सर्व यहुदी लोकांनी पश्चाताप करायची गरज आहे. फक्त ते सुनता झालेली आहे, शारीरिक सुनता झालेली आहे, ते आपल्याला क्वालिफिकेशन असं नाही की आपल्याला स्वर्ग प्राप्त होईल, की देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आपल्याला होईल, असं त्यांना समजण करू नये. आणि ते लोक असं बोलत होते की इब्राहिम स्वर्गमध्ये बसलेले आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी सुद्धा अब्राहमाचा दाखला दिलेला लाजरसच्या वेळेस की इब्राहिम प्रभूच्या जवळ बसलेला आहे. आणि तसं काहीतरी त्यांना असं वाटत होतं. आणि तो सांगत आहे की खरा यहुदी हे चांगला व्यक्ती असायला पाहिजे, जसं प्रभूच्या प्रतिमेप्रमाणे त्यांना घडलेलं आहे, चांगले कृत्य देवाने त्यांच्या बरोबर सादर केलेलं आहे, तर तसं यहुदी लोकांनी पण चांगलं जीवन जगावं. आणि तो पॉल पुढे बोलत आहे की कित्येक जे अन्य जाती किंवा जेंटाईल लोक आहे ते यहुदी लोकांसाठी चांगले अनुभव ते शेअर करत नाही, ते त्यांच्या चांगलं जे एक्सपिरियन्स ते शेअर करत नाही. कारण जेंटाईल लोक बोलतात की यहुदी लोक न्याय आणि दयाळूपणा फक्त यहुदी लोकांनाच दाखवतात. ज्यूज आर ऑनेस्ट अँड कंपॅशनेट ओनली टू द ज्यूज. आणि जसं ते दुसरे लोकांबरोबर ते लोक हेट करत आहे, अन्य जाती लोकांबरोबर ते द्वेषने वागत आहे, हेटफुल्ली ते लोक वागणूक करत आहे. फक्त एका यहुदीसाठी ऑनेस्टली आणि कंपॅशनेट तो वागत आहे. आणि प्रियानो, बायबल कॉमेंट्रीच्या बुकमध्ये आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा किंवा एक जेंटाईल जे यहुदी लोकांचे नियम पाळायला कन्वर्ट होतात किंवा ते पाळायला चालू करतात, ते लोकांना प्रियानो ज्या वेलमधून, जसं कुवा आहे त्याच्यामधून त्याला पाणी द्यायची परवानगी ते लोक यहुदी लोक देत नव्हते, ज्यापर्यंत त्या माणसाची सुनता होत नाही, तो देवाचे वचन पाळत आहे की सगळं काही जे नियमप्रमाणे लिहिलेलं आहे तसं वागतोय, तो सगळं करत आहे, परंतु ज्यापर्यंत त्यांची सुनता होत नव्हती त्यापर्यंत त्या कुवा किंवा वेल च्या पाणी ते घेऊ शकत नव्हते. आणि असे ते त्यांनी कंडिशन अशी ठेवलेली. आणि प्रियानो, हे सर्व वाईट दुर्गुण यहुदी लोकांमध्ये आहे, आणि पॉल निर्भय होऊन बोल्डली त्यांच्यासमोर सादर करत आहे. आणि तो बोलत आहे की एक खरा आपला जर विश्वास आहे तर आवर फेथ शुड बी ओपन, आवर हार्ट शुड बी ओपन, आवर डोर्स शुड बी ओपन फॉर ऑल. जे देवाचा विश्वास आहे
ते सगळ्या गोष्टीसाठी आपलं हृदय आणि द्वार आणि सर्व गोष्टीसाठी दुसऱ्या लोकांसाठी द्वार उघडे करायला पाहिजे प्रियानो. आणि प्रियानो, हे सर्व काय पॉल त्या रोमग्रास मंडळीला सादर करत आहे की देवाच्या भयामध्ये त्यांनी चालवावं. यहुदी असो की अन्य जाती असो, सर्वांनी प्रभूच्या भयामध्ये चालायची गरज आहे. कारण देव सत्य आहे आणि सर्व काय तो न्यायपणे करत आहे. अन्याय कोणावर देव करत नाही. असं अद्भुत हे वचन आजच्या बायबल स्टडी आहे. प्रभू करो आपल्याला सर्वांना देवाचा आशीर्वाद प्राप्त हो. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र आमच्या सन्निधीस परमेश्वर पित्या, पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझा जवळ येतोय आणि आजची बायबल स्टडी करण्यासाठी प्रभू आम्ही शिकलेलो आहोत की प्रभू आमच्या परमेश्वर न्याय परमेश्वर आहे. प्रभू आम्हाला सर्वांना तू सर्व प्रभू तू आम्हाला ते एक्सपिरियन्स देत आहे, ऑपॉर्च्युनिटी देत आहे, चान्स देत आहे. कोणाबरोबर पार्शलिटीने तू वागत नाही, परंतु तू न्याय आणि सत्याचे परमेश्वर आहे. प्रभू रोमकरास पत्र च्या 2रा अध्यायामधून प्रभू आम्हाला समजलेलं आहे. प्रभू जे जीवन तू आम्हाला दिलेलं आहे त्यामध्ये प्रभू आम्ही चांगले आमचे गुण आम्ही शोधून प्रभू आम्ही ते गुणच्या मागे लागू आणि प्रभू असे आम्ही जीवन जगू, जेणेकरून प्रभू आम्हाला अनंत काळाची जीवनाची आशा आम्हाला प्राप्त होईल. प्रभू तुझ्या वचनाबद्दल प्रभू आभार व्यक्त करतोय. चांगल्या अशा गोष्टी तू आम्हाला शिकवत आहे आणि खास करून बुधवारची बायबल स्टडीला प्रभू अशा गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहे त्याबद्दल आभार व्यक्त करतो. सर्व काही मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. कारण आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तशी तू आमची अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपला सर्व प्रियजनांवर राहो. आमेन. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.